एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. कोल्हापूरमधून बातमी आहे. कोल्हापूर RK नगर परिसरात पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतो. 1.5 महिन्यात फक्त 3 वेळाच पाणी पुरवठा झाला. किमान 1 दिवसाआड तरी पाणी द्या, नागरिकांनी प्रशासनाकडे ही मागणी केली. दरम्यान याचाच RK नगर मधल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या उपनगरात RK नगरमध्ये 10 दिवसांनी पाणी येतंय. त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई, काय प्रतिक्रिया आहे? खरं तर पाणी कधी येतंय आणि वेळेत येतंय का? अहो, त्याचंही टायमिंगचं तरी हेच नाही आहे, नियोजन नाहीच आहे. आणि 8 दिवसात एकदा पाणी, आणि त्यातून पण कसं करंग एवढं मग भरायचं, प्यायला भरायचं आणि अर्धा तास प्यायचं किती आणि खर्चाला किती, आणि टॉयलेट बाथरूम काय करायचं. आणि टँकर ह्याच्यातनं ना टँकरवाले, खाजगी टँकरवाले काय टँकरवाले 600 रुपये घेतात. साध्या माणसाला परवडणार आहे? आम्ही फोन केलं पाणीवाल्याला वगैरे, ते लोक सरळ आम्हाला बोलतात खाडे किंवा कांबळे वरूनच ग्रामीण भागाचं पाणी बंद केलेलं आहे म्हणतात आहे. तर आता ग्रामीण भागवाले काय केलं पाहिजे? शहरातली माणसं शहर, आणि आम्ही ग्रामीण भागावाले काही माणसं नाही. आमचे सगळे बिल आहे ना क्लिअर आहेत. शिवाय ते अधिकारी सुद्धा बोलले की आम्हाला एवढं बिल भरावं लागतं. तो तुमचा प्रश्न आहे, आमच्याकडून काय तटले का? आम्हाला वेळेवर पाणी द्या, नाहीतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार, आणि शिवाय सरळ आम्ही रस्त्यावर झोपून टाकणार. आम्ही कसं काय करतोय किंवा आमची काय तळतळ आहे तुम्हाला नाही ना, तुमची तळतळ लागणारच. तुम्हाला जे निवडून गेलेत किंवा भविष्यात निवडून येतील ते असं राहणार नाहीत, हे त्यांना समजायला पाहिजे. सुभाषनगरचं पंपिंगपर्यंत पाणी येतंय, शेट्टे साहेबांच्या याच्यापर्यंत पाणी येतंय, आणि RK नगरला का पाणी येत नाही? तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी अधिकारी आहात, तुम्ही कुठल्या पक्षाचे अधिकारी नाही आहात. त्यामुळे ह्या लोकांना तुम्ही एकसारखा एक समान न्याय द्यावा. 1 दिवस राहू दे, पण 3 दिवसातून 1 तास पाणी तर या लोकांना द्या, प्यायला पाणी द्या, अशी सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आमच्यावर आलेली आहे. त्यामुळं कुठेतरी हे सगळे नागरिक आहेत ते आता आक्रमक होताना पाहायला मिळतात, आणि त्यांनी या परिसरामध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळतंय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर.